आचरण केले असतील करून घ्या. कलियुगातलं चाललंय बरं. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखैहि. मुख म्हणजे यज्ञ. त्यांच्या द्वारा यजन करून भगवान परमात्म्याची भेट संभव होते. द्वापारे परिचर्या म्हणजे अर्चन. त्याच्याद्वारे भगवंताची प्राप्ती संभव होते. पण कलौ हरी कीर्तन. कलियुगामध्ये अन्य साधनाला महत्व का नाही याची मीमांसा मांडत असताना श्रीमद भागवतानं 5 प्रकारची उदाहरणं आपल्या समोर ठेवली. 5 कारणं दाखवली होती. का बरं कलियुगामध्ये इतर साधनांना प्राधान्य येत नाही? त्याचं पहिलं कारण आहे, कलियुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी अंतःकरणाच्या शुद्धीची सर्वप्रथम अपेक्षा असते. कोणत्याही साधनामध्ये त्या अंतःकरणामध्ये नाना प्रकारचे दोष माणसांच्या भरलेले. अंतःकरण शुद्धीच्या अभावामुळे इतर साधनामध्ये माणसाची प्रवृत्ती जरी झाली तरी साधन सिद्ध दशेला जाईपर्यंत आयुष्य संपते. म्हणून अंतःकरणाच्या दोषयुक्त असल्यामुळे इतर साधनामध्ये नारायणाच्या भेटीपर्यंत साधन त्याला जाऊ देत नाही. पहिलं कारण आहे, अंतःकरण दुष्ट आहे. दुष्ट म्हणजे दोषानं भरलेला आहे. कलियुगामध्ये बघा सज्जनांनो, आपला आपण विचार करा. आळंदीच्या वारीला कशासाठी जातो आपण? आळंदीच्या वारीला कशासाठी जातो? कथा आणि कीर्तन करत असलेला एक महात्मा संजीवन समाधीमध्ये बसलेला आहे. त्या संजीवन महात्म्याचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर लागावा म्हणून आळंदीच्या वारीला जातो. पण हे खरं एखाद्याला छातीवर हात ठेवून विचारा बरं, नाहीये. कारण याचं पहिलं कारण आहे, अंतःकरण दूषित झालेलं आहे. अंतःकरणाच्या दुष्टतेमुळे कोणतंही साधन आपल्याला साध्य दशेपर्यंत जाऊ देत नाही. आणि म्हणून त्या अंतःकरणाच्या सफाईच्या मागं लागावं, आयुष्य संपून जातं तोपर्यंत. अंतःकरण शुद्धीचा अभाव. आणि म्हणून कलियुगामध्ये भगवान नामाच्या साधनाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. विठ्ठल दुसऱ्या प्रकारचं कारण दिलेलं आहे श्रीमद भागवतानं. आयुष्य आहे किती आपल्या हातामध्ये? आयुष्य आपलं पुरत नाही. मला नाम साधना व्यतिरिक्त दुसरं कोणतंही साधन घ्या. आपल्या समोर उदाहरण ठेवता माझा सगळा वेळ समाप्त होईल. मला 10,000 हजार नाही 60,000 वर्ष मिळायची म्हणून त्या तपश्चर्या व्हायच्या. आता 10,000 वर्ष 100ला विश्वास राहिला नाही महाराज, तर 10,000 कुठून घालायचे महाराज? म्हणून आयुष्याची कमतरता असल्यामुळे इतर कोणतंही साधन नारायण भेटीपर्यंत आपल्याला थांबू देणार नाही. या लोकांमध्ये आयुष्याची उणे हे दुसरं कारण आहे. म्हणून कलियुगामध्ये करावे कीर्तन. पहिलं कारण काय सांगितलं श्रीमद भागवतानं? अंतःकरण शुद्धीचा अभाव, म्हणून कलियुगामध्ये करावे कीर्तन. दुसरं कारण श्रीमद भागवतानं सांगितलं आयुष्याचा अभाव, म्हणून कलियुगामध्ये माझी करावे कीर्तन. तिसरं कारण सांगितलेलं आहे, कोणतंही साधन टाळायचं असू दे, पण साधं जेवायचं असेल आपल्याला, अंगावर जे बळ लागते की नाही, जेवण्यासाठी सुद्धा ताकद लागते की नाही. जरा आपण गरिष्ठ भोजन समोर आला की नको 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 नको, तर गुलाबजाम महाराज खायची वस्तू का फेकून द्यायची वस्तू? एवढं भारी भारी गुलाबजाम बनवले जातात. आता काही माणसं सधन झालेली आहेत ना, प्युअर खोव्याचे देशी गाईच्या दुधापासून बनवले खोवा आणि घरात बनवलेला गुलाबजाम, असा हात लावली की त्याला कळ लागते असला गुलाबजाम. तो
तोही तळताना तेलात नाही रिफाईनच्या या शुद्ध तुपामध्ये तळला असला गुलाबजाम. अजून बसला आता एवढं असला गुलाबजाम महाराज घ्या की हो महाराज. घरी बनवलेले देशी गाईच्या गिर गाईच्या दुधाच्या खोव्यापासून घ्या की हो बेटी. बरं आहे का महाराज? असली मऊ मऊ वस्तू खायला सुद्धा आपल्या जवळ काय नाही, बळ नाही. कोणतंही घ्या साधन महाराज, बळ राहिलेलं नाही महाराज माणसाला, बलाचा अभाव. तिसरं कारण सांगितलेले. चौथं कारण सांगितलेले माणसाची कष्टाची प्रवृत्ती राहिलेली नाही, रेडीमेड पाहिजे सगळ्यांना. बाई म्हणते आज घरी जेवण बनवायचं नाही हो, ऐकावं लागतं याला, बांधून कोणाला आपण. कष्ट करण्याचा अभाव. आपलं पोट भरायला घरात परत किचन रूमला खर्च करतात. एक कोटी रुपयाचे त्या ट्रॉलीसाठी खर्च करतात महाराज. आणि कायला बनवले? चाटायला बनवले का किचन रूम? त्याच्यावर जेवण बनवायचं म्हटलं तर कष्ट होतात महाराज. परमार्थ साधन कधी व्हायचं महाराज? आपलं पोट भरण्यासाठी कष्टाचा अभाव आहे. अनेक आयामामध्ये आपल्या स्वतःला चेक करा महाराज. कष्ट करायला माणसं तयार नाही, साधनामध्ये कष्ट करायला तयार नाही. त्या सरकाऱ्यांकडे जा, त्या चटया अशा नवीन कोऱ्या करायची जी पोद्दार महाराज या असल्या चटया मिळतात का बसायला? गाद्या गरज असेल तुम्हाला तर कीर्तनाला तुमचं घरचं बनवून बसायला घेऊन या. कळतंय का? कष्टाचा अभाव झालेला माणूस कष्ट करायला तयार नाही. आणि तपेवीर दैवत, कोणतंही दैवत दोन पायाचं का होईना दैवत आणायचं असल्यावर कष्ट नको करायला का? जर दोन पायाच्या दैवताला कष्ट लागतात महाराज तर हे दुनियेचं दैवत आहे ना महाराज, त्याला साधन करायचं असेल तर कष्ट नको करायला. या कष्टाचंच नाव आहे तप. कष्टाचंच नाव आहे तप. तप करायला माणूस हल्ली तयार नाही. आणि जर तपाची प्रवृत्तीच नाही तुमच्यामध्ये तर नारायणाला केव्हा भेट द्यायची महाराज? म्हणून हे बरं असं आलं ते करा जे ते देते कलियुगा माझी करावे कीर्तन. पाचवं महत्वाचं कारण सांगतो, जरा झोपू नका. माणसाचे जे प्राण आहे हे दुर्बल बनले. माणसाचे प्राण का 60-60 हजार वर्षापर्यंत माणूस टिकायचा हो? त्यावेळेला कृतयुगामध्ये माणसाच्या प्राणांचा निवास हा अस्थिमध्ये असायचा. माणसाच्या प्राणांचा निवास अस्थिमध्ये असायचा. जोपर्यंत शरीरामध्ये त्याच्या हाडं आहेत तोपर्यंत तो मेला नाही. भस्म करावं लागायचं त्याला युद्धामध्ये, जर का त्याला हरवायचं असेल तर. नाहीतर मेला तर त्याला जाळावं लागायचं, तेव्हा समजायचं तो संपला. अस्थिगता हा प्राणाः कृते यत् अस्थिगता हा प्राणाः. कृतयुगामध्ये प्राण अस्थिमध्ये असायचे. त्रेतायुगामध्ये माणसाचे प्राण मांसामध्ये असायचे. त्रेताया मांसमाश्रिताः. त्रेतायुगामध्ये माणसाचे प्राण मांसामध्ये निवास करायचे. द्वापार युगामध्ये माणसाचे प्राण रक्तामध्ये निवास करायचे, जोपर्यंत त्याचे रक्त आहे. आणि म्हणून एक म्हणत पडले, शरीराच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढेल पण सोडणार नाही. शेवटच्या थेंबापर्यंत. द्वापारे रक्तम आश्रिता. द्वापार युगामध्ये मनुष्याचे प्राण, तुम्ही भागवत सांगताय, माणसाच्या रक्तामध्ये असायचे. कलियुगामध्ये कलावत्तात अन्येषु संश्रिता. कलावत्तात अन्येषु संश्रिता. कलियुगामध्ये माणसाचे प्राण माणसाचे हात नाही अन्नामध्ये. म्हणून अन्नमय प्राण. प्राण आपले जरा सकाळचा नाश्ता नाही मिळू देणार, सुकलं जाते, प्राण सुकले जातात. अशा प्रकारे कलियुगामध्ये माणसाचे प्राण
अन्नाश्रित झालेले असल्यामुळे इतका मानव पराधीन बनला. म्हणून कलियुगा माती करा